मंडळी जय श्रीराम. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण गोमातेचे काही मंत्र पाहणार आहोत. गाईच्या पायामध्ये सगळी तीर्थक्षेत्र राहतात. गाईच्या बाह्य भागामध्ये लक्ष्मी सदैव राहते. गाई जिथं राहते त्या भूमीला तीर्थभूमी मानलेला आहे. आणि गाईच्या पायाची माती जर उचलून कपाळाला लावली तर आपला पावला पावलावर विजय होतो. असे या गोमातेसाठी आपण नमस्कार करताना, गोमातेला नमस्कार करताना जो मंत्र म्हणतो तो मंत्र आपण आज पाहतोय. नमो गोभ्या श्रीमतीभ्यो सौरभेभ्य वचो नमो ब्रह्मसूताभ्यश्च पैताभ्यो नमो नमः. या सर्वमिदं व्याप्तं जगत्स्थावर जंगमं तां देनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं. पंचगावा समुत्पन्ना मध्यमाने मोहदद तासां मध्ये तु यानंदा तस्य दिव्ये नमो नमः. सर्वकामधुये देवी सर्वतीर्थाभिषेकिनी पावनी सुरभी श्रेष्ठे देवी तुभ्यं नमो नमः. हा मंत्र म्हणून आपण गोमातेला नमस्कार करायचा आहे. आपल्याकडे गोमाता नसेल तर फक्त हे स्तोत्र ऐकलं तरी सुद्धा नमस्कार केलं, प्रदक्षिणा केलेल्याचं, नमस्कार केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आपण गाईला गोग्रास देत असतो मंडळी. गोग्रास देताना, नैवेद्य देत असताना म्हणावयाचा मंत्र आपण पाहतोय. सुरभीस्त्वं जगन्मातर देवी विष्णू पदे स्थिताः सर्वदेव मयि ग्रासं मया दत्तमिमं ग्रस. मंडळी, प्रदक्षिणा, गोमातेला प्रदक्षिणा करण्याचा मंत्र आपण पाहतोय. गवां दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्याच्चै प्रदक्षिणं प्रदक्षिणा कृता तेन सप्तद्वीपा वसुंधरा मात्रा सर्वभूतानां गावा सर्वसुप्रदा वृद्धिमाकांक्षता कांक्षता देव पुंसा नित्यं कार्या प्रदक्षिणा. मंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे, गोमातेचे हे 3 मंत्र, नमस्कार करण्याचा मंत्र, गोग्रास नैवेद्य देण्याचा मंत्र आणि प्रदक्षिणेचा मंत्र आपण दररोज ऐकला तर निश्चितपणे गोमातेची कृपा तुमच्या आमच्या सर्वांच्या कुटुंबावर राहते. आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करा. प्रभू सियावर रामचंद्र की जय.